चांगलं छायाचित्र टिपत असताना आमचे कॅमेरामॅन उत्तम क्लॅरिटी आणि क्वालिटी दर्जा दाखवला. चला मॅच कडे जाऊया. वेलकम ऑल ऑफ यू. शोड द गुड गेम अँड शोड द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. आता मजा येईल. दोन महत्वाचे संघ, दोन दिग्गज संघ. बिग बॅटल. बॅट्समन आले एकीकडे पार्थ चंदन आणि त्याच्या सोबतीला जितेश राऊत. बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालाय फास्टर अँड फ्लोरियस आदित्य पाटील. पहिला बॉल, पहिलाच बॉल खोलात टाकला. परफेक्ट यॉर्कर. खाली पडला बॉल. अपील झाली पण तो अंपायर्सनं नाकारलं. पंचाने सुरुवातीला सांगितलं की बॉल खाली पडल्यानंतर कॅच उडाला. पहिला बॉल डॉट. निर्धाव चेंडू. 4 षटकांची मॅच आणि फार महत्वाच्या या सामन्यामध्ये दर्जेदार कामगिरी दोन्ही संघांना करावी लागेल. जो अस्तित्व टिकवेल तो पुढे जाईल. जो धावा काढेल जिंकेल. महत्वाच्या सामन्यामध्ये तो आजच्या रात्रीतील शेवटची मॅच खेळणाऱ्या हा महत्वाचा हा सामना. बॉलिंग ट्रॅक वरती आदित्य पाटीलचं षटक आहे. नेहमीच आपल्या दमदार कामगिरीसाठी आदित्य पाटील ओळखले जात आहेत. पहिला बॉल ड्रॉट आला. बॅटची एज फ्लाय झाला बॉल. फर्स्ट स्लिप मध्ये चांगली फिल्डिंग. हो, कम्मालीचं क्षेत्ररक्षण रोहितला आपण पाहू शकता. चांगली फिल्डिंग करताना पाहायला मिळाला रोहित. आणि हीच तर या संघाची खासियत राहिल्या. जर तुमच्या खेळाचा असेल वरचा दर्जा तर होते तुमच्या नावाची चर्चा. आणि या मॅच मध्ये देखील तेच करायचंय. प्रिन्स इंटरप्राइजेस जीवदानी क्रिकेट क्लब बामण डोंगरी संघाला सध्याच्या घडीला विचार केला तर भल्या भल्या संघाने या संघाने पराभवाची धूळ चारण्यास भाग पाडल्या. बऱ्याचशा ट्रॉफ्या देखील या संघाने जिंकल्या. त्यामुळे साऱ्यांचंच लक्ष आता बोनखोडे देखील तिकडे देखील लागल्या. कारण हा संघ कशा पद्धतीनं फाईट करेल एकमेकांच्या विरोधात नेहमीच खेळताना आपण त्यांना पाहत आलोय. डीप मिड विकेट मध्ये टोलावलाय बॉल. क्षेत्ररक्षक पलटात. चेस थोडीशी मोठी आहे. सिंगलला दुहेरीमध्ये कन्वर्ट. 2 धाबा मिळतात आणि 2 धावेने धावफलक पुढे जाताना पाहू शकता आपण. 3 बॉलच्या अखेरीस धावफलकावरती सध्या स्कोर पोहोचलाय तो अर्थातच बिनबाद 3 धावा. 3 बॉल नंतर 3 रन्स. येस, आयोजकांकडून सूचना मिळते पहा. मॅन ऑफ द मॅच जिंकणारे खेळाडू तुम्हाला जेव्हा आम्ही डोक्यावरची कॅप देतो ती तुम्हाला परिधान करूनच खेळायचं. ज्या खेळाडूंना मिळते मगाशी आय थिंक जीतला मिळाली. जीत तुम्हाला देखील आम्ही लक्ष वेधतो की जी कॅप दिली ती तुम्हाला परिधान करावी लागेल. चला पहिलं षटक सुरू आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू असताना 3 बॉलच्या अखेरीस 3 धावा. आडव्या बॅटनं मारलाय. खेचून मारला फटका. पाठू क्षेत्ररक्षक स्वतः अगदी गोलंदाज सरसावले बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. असं वाटलं की बॉल निघाला वाडिश लॉंगॉनला. संदेश देखील तेच म्हणतात की बॉल कदाचित वाटलं लॉंगॉनच्या रिझन मध्ये चाललाय. पण तो खेलपट्टीच्या समोरच पडला हा बॉल. 4 बॉलच्या अखेरीस धावफलकावरती सध्या धावा 4 धावा. प्रचंड लोकप्रिय क्रिकेट म्हणून खेळ ओळखला जातो. सध्या बऱ्याचशा नाईट क्रिकेटच्या स्पर्धा 2 दिवसाअगोदर जासईची नाईटची स्पर्धा समाप्त झाली. काल चिरनेरची नाईटची स्पर्धा संपली. आज धाकटीजुईची नाईटची स्पर्धा संपणार आहे. आणि आज सुरुवात झाली बेलपाड्याच्या या नाईट क्रिकेटच्या स्पर्धेला. स्विंग अँड मिस. बॉल समोरून वळवलाय. टर्न केला बॉलला. लाजवाब बॉलिंग. अफलातून गोलंदाजी साकारत असताना एकही चौकार एकही षटकार आला नाहीये. त्यामुळे 5 बॉलमध्ये फक्त 4च धावा. बोनकोडे टीम समोर प्रश्न पडल्या. 4 षटकांची मॅच तुम्ही खेळताय तर कमीत कमी 40-48 धावा ह्या महत्वाच्या आहेत. आणि तेवढा तर पाठलाग करावाच लागेल. आता सुरुवातीच्या 5 बॉलमध्ये अवघ्या 4च धावा. शेवटचा बॉल लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट पॉवर प्ले ओव्हर. आदित्य पाटील तयार. डेड बॉल. थोडस रनअप मध्ये फ्लंबल झाले. पार्थनं प्रभाव टाकला या स्पर्धेमध्ये. पहिल्या मॅच मध्ये देखील त्याची दमदार बॅटिंग आणि ऍज अ कर्णधार तो चांगलाच माईक मध्ये बोलताना देखील पाहायला मिळाला. सध्या त्याला धावा काढाव्या लागणार आहेत. समोर असू दे कोणताही गोलंदाज प्रतिस्पर्धी टीमच्या विरोधात सध्या धावांचीच तर गरज आहे. आणि जास्त वेळ शांत बसून चालणार नाही पार्थ चंदनला. पुढचा बॉल पुढे सरसावून डान्सिंग डाऊन द ग्राउंड. बॉल चालला डीप मिड विकेटला. एक सिंगल कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा पलटवार. डेंजर एंड कडे धावलेत. क्या बात आहे. 2 धावा पूर्ण करत असताना तिसरी देखील आता मिळू शकते. चपलाई चतुरपणा चाणाक्षपणा टोटल 3 धावा मिळाल्यात. जवळजवळ असंच म्हणूया की रात्रीचे 12 वाजलेत आणि 12 वाजता धावांची चोरीच झाली मैदानामध्ये. या 3 धावा मिळतील. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. बोनकोडे 11 बोनकोडे पोहोचलाय बिनबाद 7 धावा.
चला, ज्यांना मॅन ऑफ द मॅच मिळाले त्यांनी कॅप घाला अगोदर, कारण आयोजकांचा हा नियम आहे स्पर्धेचा. घड्याळ तुम्हाला दिला जातो मनगटी आणि त्याचबरोबर कॅप देखील. चला, जीत ती कॅप परिधान करतायत. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 7 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. अगदी ब्ल्यू कॅप आणि त्याचबरोबर मनगटी घड्याळ ही या स्पर्धेची खासियत राहिल्या. नेहमीच आम्ही जेव्हा जेव्हा या स्पर्धेमध्ये आलोय तेव्हा तेव्हा प्रेक्षकांना त्याचबरोबर खेळाडूंना देखील विविध पारितोषिक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत असतात. तब्बल 15 सायकल या स्पर्धेमध्ये आहेत. त्यामुळे रायगड मधील एक उत्तम दर्जाचं आयोजन असंच म्हणूया आपण. सध्या स्पर्धेची चर्चा आपण करतो. ही स्पर्धा महेश शेठ पाटील यांच्या कल्पक बुद्धीतून साकारली जाते, ज्यांचं दमदार योगदान असतं. आणि दादांची ओळख प्रचंड मोठी आहे. नेहमीच रावसाहेब दानवे साहेबांच्या समवेत त्यांचे फोटो व्हिडिओ, त्याच दरम्यान सुदेश पाटील यांचं देखील आपण कौतुक करूया. नेहमीच दादांच्या खांद्याला खांदा लावून त्यांचं देखील कार्य राहिलं. आणि या स्पर्धेला उंच शिखरावरती पोहोचवत असताना आमचे सारे आयोजक प्रचंड मेहनत करतात. त्यांचं देखील आम्ही विशेष मनापासून स्वागत करू. पहिल्या ओव्हरमध्ये रन्स आल्यात 7. बॉलिंग ट्रॅकवरती ओमकार नाईक दाखल झाला. पहिलाच बॉल ओमकारचा गॅप मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल दुसऱ्या धाब्यासाठी सरसावलेत, पण तो आता दुसऱ्या अंगाशी पडेल. आता मिळू शकते. चला, मगाशी देखील 3 आल्या, आता 2 आल्यात. एक्स्ट्रा रन, एक एक धावेनं धावफलक पुढे जाताना पाहू शकता तुम्ही. सध्या धावफलकावरती 9 धावा, सिंगल डिजिट न बाउंड्री आली नाहीये, पण तो धावा पलत चोरून पूर्ण करतायत असंच काहीतरी म्हणूया आपण. सध्या धावफलकावरती 9 रन्स. जीतेंगे हम ये वादा करो, कोशिश हमेशा ज्यादा करो, किस्मत भी रूटे पर हिम्मत न तुटे, मजबूत इतना इरादा करो. त्याच इराद्याने आता बॅटिंग करावी लागेल बुनकुडे संघाला. ओ, स्लॉट मध्ये बॉल समोर टाकलाय आणि त्याच्यावरती प्रतिउत्तर समोरच मारलाय. लॉंग ऑफ बाउंड लाईनच्या पलीकडे, बाउंड लाईनच्या अगदी दूर जाईल. मोठा षटकार. तरच म्हणूया 6 धाब्यानं स्कोर. तब्बल 15 धावा, 1.2 बॉलच्या अखेरीस 4 षटकांची मॅच. बॉलिंग ट्रॅक वरती सध्या ओमकारला आपण पाहतोय, ज्याचं भव्य स्वागत केलं मागच्या बॉलवरती. 2 बॉलमध्ये 8 धावा, 8 बॉलमध्ये 15 धावा धावफलकावरती. आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न, थोडीशी नटराज स्टाईल न फटका कन्वर्ट करायचा होता. एका पायावरती उभे राहिले बॅट्समन. लेग बायचा इशारा, अंपायरचा इशारा येईल. एक सिंगल, एक्स्ट्रा न धावफलक 16 वरती जाऊन पोहोचेल. सुंदर क्रीडांगण. सध्या हा देखील प्रश्न फार महत्वाचा आहे की बऱ्याचशा गावांना सध्या क्रीडांगणच राहिली नाहीयेत. पण असं म्हणूया की बेलपाड्याच्या गावाच्या पासून दूर असलं तरी हे क्रीडांगण तेवढंच सुंदर आहे. गावाच्या आतमध्ये देखील एक खदानीमध्ये मैदान आपण पाहतो, जिथे बेलपाडा प्रीमियर लीग ही स्पर्धा पाहायला मिळाली. आणि बेलपाडा प्रीमियर लीग मध्ये महेश शेठ पाटील यांच्या वतीनं सिरीज साठी देखील फ्रीज देण्यात आला होता. एक दिलदार व्यक्तिमत्व म्हणून महेश शेठ पाटील यांना आम्ही ओळखतो. ओ, रिफर केलं, पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं. बॅटिंग करणाऱ्या टीमकडे एक रिव्ह्यू आहे आणि त्याची सध्या मागणी त्यांनी केली. चला, तिसरे अंपायर जॉईंट व पंच लाईन चेक करतील आणि या बॉलचं डिसिजन निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत. चला, टीव्ही अंपायर. चला, टीव्ही अंपायर या. तिसरे पंच. चला, रोहन पाटील यांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतो, जे बोकडविड्याचे अंपायर्स आहेत. दुसरीकडे प्रतीक घरत, उरण नागाव.
हा डिसिजन तिसऱ्या पंचांनी दिला. व्हाईट बॉल घोषित केलं. सध्या इनफिल्ड मध्ये असणारे पंच देखील चेक करत होते त्यांच्या स्मार्ट मोबाईल वरती. एक सिंगल एका धावेने धावफलक. 17-9 बॉलचा खेळ संपल्यानंतर 17 धावा. ओव्हर द विकेट न पुढचा बॉल कोलात टाकलाय. ओ परफेक्ट यॉर्कर. ना शेंडा ना बुंदा, डायरेक्टली दांडा, तशाच पद्धतीचा हा बॉल होता. परफेक्ट यॉर्कर म्हणूया. चान्सच नव्हता बॅट्समन कडे. आणि सातत्यानं अशीच गोलंदाजी ओमकार नाईकची बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आपण पाहिले. यॉर्कर स्पेशालिस्ट म्हणूया. हा कमालीचा बॉल. बॉल ऑफ द नाईट. परफेक्ट यॉर्कर. चान्सच नव्हता खेळाडूकडे. आलाय डॉट बॉल. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. गोलंदाज ओमकार नाईकचे षटक. लॉफ केला बॉलला. लॉफ्टेड ड्राईव्ह. बॉल चालय क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ ला उभे आहेत. एकापेक्षा जास्तीचं काही नाही. एक सिंगल. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते बामणडोंगरी टीमची. शुभमला आपण लॉंग ऑफला पाहतो. एक धावेने तेवढा फरक पडणार नाही बामणडोंगरी संघाला. त्यांना ठाऊक आहे ही मॅच एक चांगलाच टार्गेट बनला तर बोनकोडे संघाची बॉलिंग चांगली बनतो. त्या धावा सध्या काढण्यासाठी त्यांना मेहनत चांगलीच करावी लागली. 1.5 बॉल 18 धावा. जीवदानी प्रिन्स एंटरप्राइजेस जीवदानी क्रिकेट क्लब बामणडोंगरी. शेवटचा बॉल आहे. ओव्हर शॉट. नो लुक स्ट्रोक. पाहिलं देखील नाहीये फटक्याकडे आणि बॉलला पाठवलंय फाईन लेग सीमारे शप्पर. फटका आवडला असेल तर एकदा टाळ्यांचा गजर करूया. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. धावा मोजल्यात आणि 2 षटकांच्या अखेरीस सध्या बॅटिंग करत असताना बोनकोडे टीम 24 धावेवरती जाऊन पोहोचेल. या मॅच मध्ये संघर्ष करावा लागेल दोन्ही संघांना. आणि क्रिकेट जिद्द चिकाटी परिश्रमाची भाषा जे गिरवतात त्यांना यश मिळतं आणि जे अपयश होतात त्यांचं एकच कारण असतं की ते प्रयत्नच करत नाहीत. या मॅच मध्ये त्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. कारण असं म्हणतात की मेरे दोस्त जिंदगी का एक ही कायदा है, आज मेहनत कर तो कल फायदा ही फायदा है. या मॅच मध्ये देखील बोनकोडे संघ आणि बामणडोंगरी संघ त्याच दृष्टिकोनातून चाललाय. प्रचंड मेहनत आणि यशस्वी गाथा आज लिहायची असेल तर गोलंदाजी बामणडोंगरीला चांगली करायची आहे. पण बोनकोडे टीम त्यांना सध्या 50-55चा टार्गेट हवाय. फुल टॉस टाकलाय. गॅप मध्ये चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचलेत वायडिश लॉंग ऑन वरून. एक सिंगल 25 रन्स विदाउट विकेट लॉस. पार्टनरशिप तर चांगलीच बनली पण तो आता तुमच्याकडे राहिलेत फक्त 11 बॉल आणि येणाऱ्या 11 बॉल मध्ये जास्तीत जास्त 22-24 आणखीन आल्या तर एक चॅलेंज ठरेल टीम बामणडोंगरी समोर. काही दिवसा अगोदर बामणडोंगरी संघाने देखील एक विक्रम केला. नेरे संघाच्या विरोधात 12 बॉल मध्ये 5 धावा वाचवल्या. ही खासियत आहे त्यांच्या बॉलिंगची. इथे स्विंग अँड मिस. बॉल पडल्यानंतर हलकासा बाहेर वळवला. नेरे संघ एवढा पराभव मोठा त्यांचा कधीच झाला नव्हता. पण तो क्रिकेटच्या पटलावरती जेव्हा बामणडोंगरी संघासमेत त्यांची भेट झाली तेव्हा 12 मध्ये फक्त 3च धावा आय थिंक काढू दिल्या आणि 2 धावेने सामना पराभूत व्हावा लागला होता. 5 काढू दिल्या नव्हत्या. ही ताकद आहे बामणडोंगरी बॉलिंग. आता बॉल बाहेर चालला. इट्स अ व्हाईट बॉल. एक एक्स्ट्रा रन. एक धावेनं धाव फलकाची गती सध्या आपण पाहताय 26 धावा. 26 रन्स विदाउट विकेट लॉस. चंदनला आपण पाहिलं या बॉलवरती. बॉल बाहेर चालला. त्यानं फॉलो करण्याचा प्रयत्न केला. बॉलचा पिच्छा त्याला करायचा होता. एक एक्स्ट्रा रन. एका धावेनं 26 धावा. सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आपण जीत खोतला पाहताय जो मागच्या मॅचचा सुपर डुपर हिरो आहे. ओ जागेवरून खेळला. पद्धत आलित्य नव्हतं. फटका फसला. भानुदास मात्रे फिल्डर डाऊन दी बॉल. ओ कॅच ड्रॉप. कदाचित संदेश हेच सांगतायत मला आवाज द्यायला हवा होता. आता ओव्हर थ्रो. आणखीन रन्स. भाग मिल्का भाग. चपला ही खेळाडूंची टोटल 4 धावा पूर्ण केल्यात. क्या बात आहे. 4 धावा पहिल्यांदा आजच्या रात्रीमध्ये हे घडलं. एका बॉलवरती 4 धावा पळत पूर्ण चौकारच मारला म्हणूया पार्थनं. कदाचित हा कॅच व्हायला होता भानुदास साठी. सुरुवातीला तो हलक्या पावलानं निघाला पण तू अंदाज मंथन तो बांधू शकला नाही. फिल्डिंगचा स्तर, फिल्डिंगची गुणवत्ता हा वारंवार उल्लेख आपण करतो आणि जर फिल्डिंग चुकीची राहिली तर प्रतिस्पर्धी टीमला त्याचा फायदा मिळत असतो. इथे देखील तेच झालं. 4 धावा मिळाल्यात. सध्या स्कोरबोर्ड वरती 30 धावा 2.3 बॉल. शॉर्ट पिच बॉल. आडव्या बॅटनं पूल केलाय.
बॉल निघाला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मधून. फाईन लेग सीमा पार. फिल्डिंगचा दर्जा खालावला आणि धावा मिळाल्या त्या बॉलवरती. टोटली 4. चंदन एकटा लढतोय. वन मॅन आर्मी. चांगले बॅटिंग. तब्बल 27 काढल्यात 11 बॉल मध्ये. संघाला पोहोचवले 34 धावा. शेवटचे 2 बॉल जीत कोचचे आणखीन. ओ व्हाट अ शॉट. फटका बंटू फसलाय. क्षेत्ररक्षक तैनात द्या. क्षेत्ररक्षक आर्यनने पकडलाय कॅच आणि झटका लागेल पारचंदनच्या स्वरूपात. बोनकोडे संघाला पहिला. 34-1. सध्या बॅटिंग करण्यासाठी विघ्नेश दाखल होत आहेत. हिने नंबर 3. पार्थनं चांगली बॅटिंग केली. पार्थ चंदन हा खेळाडू धावफलकावरती 34 धावा. शेवटचा बॉल आहे. चितकोचचं हे षटक सफलता अगदी यशस्वी व्हायचं असेल तर आपण मगाशी उल्लेख केला की कमीत कमी 50-55 तर बाणायलाच हव्यात. स्विंग अँड मिस. गती काढून घेतली. लाईनला मागे खेचलं आणि इथे रिफर केल्या. चला एक रिव्ह्यू त्यांच्याकडे या. त्यामुळे त्याचा वापर ते सध्या करतात. मगाशी सक्सेसफुल राहिलेत. चला या बॉलवरती पडताळणी आपण करूया. तिसरे अंपायर्स पुन्हा एकदा रोहनजी जोडले जातील. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये असताना आपण पाहता सध्या पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं आणि या बॉलची पडताळणी आमचे थर्ड अंपायर्स करतायत. फेअर डिलिव्हरी. बॉल येईल डॉट. निर्धाव चेंडू. पाहता पाहता 3 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि बॅटिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू आता गमावलाय. आता शेवटचं षटक आहे आणि या ओव्हर मध्ये तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाहीये. चला पुढचे कॅप्टन या टॉस करण्यासाठी. दोन्ही बलाढ्य संघ. आज सर्वाधिक मोठा पोल आपण पाहतो. त्यामुळे पुढची मॅच भादवड आणि वडवली. कॅप्टन दोन्ही आलेत. यस स्वागत आहे तुमचं बेलपाडा नगरीमध्ये. पनवेल तालुक्यामध्ये बेलपाडा हे गाव येतं आणि सातत्यानं पाहायला गेला तर उरण इथून फार जवळ आहे. समोर तुम्ही शिवसमर्थ स्मारक पाहता. क्रिकेटचं गाव म्हणून बेलपाडा गावाची ओळख राहिल्या. क्रिकेटच्या पटलावरती दहशत. धावफलकावरती 34 लागल्यात 3 षटकांमध्ये. शेवटचं षटक आहे. लास्ट ओव्हर मध्ये गोलंदाज दाखल झालेत भानुदास मात्रे. मागच्या मॅच मध्ये देखील शेवटच्या ओव्हर मध्ये आपण भानुदास यांना पाहिलं. पहिला बॉल. स्विंग अँड मिस. डॉट बॉल इन. ज्या पद्धतीने सध्या बॅटिंग करतायत डॉट बॉलचं प्रमाण वाढलं तर धावा जशा हव्या होत्या. जेव्हा पार्थ बॅटिंग करत होते असं वाटलं की 50-55 सहज बनणार आहेत. याच्यानंतर आपण टॉस करू. आडव्या बॅट न मारला. ऑन साइडला वळवला. वाडिश लॉंग ऑन होऊन आदित्य यस क्रिशला आपण त्या ठिकाणी पाहता. क्रिश कडून हलकीशी चुकी. मिसफिल्ड. एक्स्ट्रा रन्सचा विचार केला तर बामणडोंगरीनं जवळजवळ 11-12 रन्स आज एक्स्ट्रा दिल्यात. ह्या चुका फार कमी वेळा पाहायला मिळत असतात परंतु आज ते घडल्या. धावफलकावरती 2 धावा. धावफलकावरती 36 रन्स. 3.2 बॉलचा खेळ संपला. याच्यानंतर आर्यन 11 भादवड आणि त्यांना फाईट करेल वरद विनायक वडवले बी. असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि खेळाडूंसाठी फार मोठी स्पर्धा असंच म्हणूया. कारण महेश पाटील म्हटल्यानंतर नेहमीच मोठं काहीतरी करण्याचं आयोजन त्यांचं असतं. गतवर्षी देखील आपण स्पर्धेचा उल्लेख केला. दमदार नियोजन साधणारी स्पर्धा. यावर्षी 15 सायकल घेऊन ते उतरलेत आणि एवढंच नव्हे तर मालिकावीरला आपण ही स्कूटी मॅक्स्ट्रॉनची देतोय. भानुदासचा पुढचा बॉल. ओ बॅटची एज. आवाज आला पण टू कॅच जज करू शकले नाहीयेत. विकेट किपर स्टम्पच्या अगदी क्लोज आहेत त्यामुळे कधी कधी अशा कॅचेस कठीणच बनतात. हा बॉल येईल डॉट. निर्धाव चेंडू. हाच उल्लेख मगाशी देखील मी केला की शेवटच्या ओव्हर मध्ये जर तुम्ही डॉट बॉल खेळाल तर परिस्थिती तुमच्या विपरीत राहील आणि सध्या तेच गत सुरू आहे. चांगली बॉलिंग. हा देखील बॉल टर्न केला. हातभर वळण देणारी गोलंदाजी. सुरुवातीला साऱ्याच प्रेक्षकांना वाटलं की पहिल्याच मॅच मध्ये बामणडोंगरी घरी जाईल की काय. एका बॉल मध्ये 5ची गरज होती. तुर्बेच्या गोलंदाजाने टाकला नो बॉल. तिथे मिळाल्या 4 धावा. टोटल 5 धावा एका बॉलवरती मिळाल्या आणि एक चेंडू शिल्लक ठेवून बामणडोंगरी संघ सामना जिंकला होता. त्यामुळे आजचा प्रवास बामणडोंगरीचा कमालीचा राहिला. आता फटका चांगला. फ्लायटेड स्ट्रोक. बॅटच्या रडार मध्ये आलाय. बॉलला भिरकावलंय सीमा पार. षटकार.
6 धावा मिळतात, चांगलं कनेक्शन या बॉलवरती आणि 6 धावेनं फायनली 40चा टप्पा ओलांडला. 42 धावा. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. पहिल्या सत्रामध्ये शेवटचा बॉल. पुढे सरसावून डान्सिंग डाऊन द ग्राउंड समोर मारलाय. लॉंग ऑफला खेळाडू तैनात. पुन्हा चुकी, पुन्हा एक एक्स्ट्रा रन. 2 धावा या बॉलवरती मिळाल्यात आणि पहिल्या पूर्वार्धाचा खेळ या ठिकाणी समाप्त होईल. बॅटिंग करत असताना काढल्यात 44. चला 45चा पाठलाग करावा लागेल प्रिन्स एंटरप्राइजेस जिवदा आणि बामणडोंगरी संघाला. आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करूया. चला आपण पुढच्या मॅचचा टॉस करणार आहोत आणि टॉस आमचे करतील प्रिन्स एंटरप्राइजेसचे सर्व एक दमदार व्यक्तिमत्व. या स्पर्धेमध्ये त्यांचं देखील योगदान फार चांगले आहे. हनुमानजी मोकल साहेब नावाखाडीचे, ज्यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. दोन्ही फार दूरवरचे संघ आहेत, कारण एवढी मोठी स्पर्धा म्हटली की संघ देखील आतुरतेने येतात. 1.5 लाख कॅश प्राइज. टॉस जिंकलाय भादवड संघानं अभिनंदन. फार दूरवरचा प्रवास करत आज आपण या स्पर्धेमध्ये दाखल झालं, त्यामुळे आम्ही तुमचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आर्यन 11 भादवड आणि त्यांच्या विरोधात वरद विनायक वडवली बी अशी मॅच पाहायला मिळेल. टेनिस क्रिकेटमधील 2 दिग्गज गावं आणि त्यामध्ये रंगला जाईल हा क्रिकेटचा सोहळा. चला त्वरित मैदानाच्या आतमध्ये जाऊया. चला कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण करूया बदल. 24 बॉल 45चा पाठलाग. कोण जिंकेल ही मॅच आणि कोणाच्या वाटेला 2 विजय मिळतील. प्रेक्षकांनो तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. महेश शेठ पाटील पुरस्कृत रावसाहेब दानवे चषक केंद्रीय मंत्री ही स्पर्धा आपण पाहत आहे आणि आज स्पर्धेची पहिली रात्र. सध्या मॅच सुरू आहे प्रिन्स एंटरप्राइजेस जिवदा आणि बामणडोंगरीच्या विरोधात. टीम बोनकोडे संघ 24 बॉल मध्ये 45 काढायच्या. टीम बामणडोंगरीला काय होईल, काय बिघडेल, कोण जिंकेल आणि कोण पराभूत होऊन या स्पर्धेतून बाहेर जाईल ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये राष्ट्रीय भाषा अर्थातच हिंदीमध्ये समालोचन आपण ऐकताय, त्या अर्थातच पंडितजी सर यांच्याकडे आपण जातोय आणि ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये त्यांचा आवाज. धन्यवाद. धन्यवाद संयम जी। तो बिल्कुल यहाँ पे 24 गेंदों में बनाने होंगे 45 रन, तो उतना बड़ा लक्ष्य ही नहीं, परंतु क्रिकेट में कोई भी लक्ष्य बड़ा या छोटा नहीं होता। क्रिकेट एक बड़ा खेल होता है और क्रिकेट अनिश्चितताओं का खेल होता है। क्रिकेट एक ऐसी खेल जहां पे कोई भी स्कोर को आप बड़ा या छोटा नहीं कह सकते। और अभी अगर देखा जाए तो 4 ओवर में 45 बनाने होंगे। एक अच्छा सा जगह बनाई यहाँ पर बनकोड़े की टीम ने। दोनों ही सलामी जोड़ी इस समय तैनात होते हुए बामन डोगरी का देखना होगा किस तरह की रणनीति होगी। फिर से एक बार आर्यन और उनके साथ आएंगे संदेश, तो बिल्कुल ही दोनों ही रहेंगे क्योंकि दोनों ही लगातार ओपनिंग करते हैं और उसमें कोई फेरबदल होती नहीं ज्यादातर। परंतु इस समय 24 गेंदे, पिछले मुकाबले में जिस तरह से नजदीकी मुकाबला हुआ था, बहुत ही रोचकता भरा मुकाबला हुआ था। अंतिम गेंदों तक चली थी मुकाबले, कभी ऊपर कभी नीचे, कभी ऊपर कभी बाहर, कभी दाएं कभी बाएं हुआ था। परंतु इस समय उसी तरह का एक रोचकता भरा मुकाबला देख सकते हैं आप, क्योंकि मोनगोड़े के गेंदबाज भी बेहतर हैं। चला फलंदाज लोकरिया इस मुकाबले को जीतकर बिल्कुल ही आप आज के रजनी का अंतिम मुकाबले भी खेल सकते हैं। जो भी टीमें जीतेंगे उनके लिए एक मौका रहेगा आज और सुपर 5 के लिए। गेंदबाजी में देखना होगा किसको लाया जाता है, क्योंकि इस बार थोड़ा सा जरूर है कि 4 ओवर के मुकाबले एक गेंदबाज को एक ही ओवर करने को मौका मिलेगा। पिछले मैच में विघ्नेश ने लाजवाब गेंदबाजी की थी, 2 ओवर में 16 रन खर्च करते हुए 6 सफलता अर्जित किया था। इस समय उनको ही लाया गया पहली ओवर के लिए, विघ्नेश को। और बिल्कुल ही कप्तान इस बात को जानते हैं कि जो गेंदबाज लगातार अच्छी गेंदबाजी की है उसको एक बार फिर से लाया जाए। यानी कि अगर देखा जाए आज उनका तीसरा ओवर होगा इस पिच के ऊपर। और इस समय गेंदबाजी करते हुए
अपने मार्क्स पर। विघ्नेश थोड़ी सी यहां पर जरूर देखा जाए तो पावर प्ले का ओवर रहेगा ये। एक बात जरूर है कि पिछले ओवर जो डाला गया था विघ्नेश का वो था हाईवे एंड से, लेकिन इस समय बिल्कुल ही अगर देखा जाए तो इस समय एंड को चेंज की गई है उनकी। बाएं हाथ के बल्लेबाज तैनात होते हुए संदेश स्ट्राइक पर, नॉन स्ट्राइक पर आर्यन। गेंदबाजी इस समय विघ्नेश के हाथों में। सिलिमिडॉन सिलिमिडॉप दोनों ही 30 गज के अंदर, दो खिलाड़ी 30 गज के बाहर है। बिल्कुल ही देखा जाए तो एक मिड ऑन और मिड विकेट के बीच बाउंड्री लाइन पर, और एक कवर और एक्स्ट्रा कवर के बीच में ऑफ साइड में पहली गेंद ओवर की। गति गेंदों में बिल्कुल ही अच्छी गेंद, ऑफ स्टंप्स के बाहर से टप्पा खाते, थोड़ा सा और बाहर की तरफ नीची रहती हुई गेंदे। गेंदों को खेलने की कोशिश जरूर था, बैकवर्ड पॉइंट थोड़ा सा जरूर उत्साहित है वहां पर। विकेट कीपर के अलावा दो 30 गज के अंदर बाहर खिलाड़ी जरूर। ये गेंद बिल्कुल एक गैप सिलेक्शन, परंतु थोड़ा सा गेंदों में गति नहीं, बच्चे से बल्ले लगे नहीं। गेंदे आई थी मिड विकेट के रीजन में, गेंदों को फील्ड किया जाए तब तक एक रन आते हुए दूसरे गेंदों के ऊपर खाता खुलता हुआ टीम का। एक रनों से जीतने का जो लक्ष्य है वो 45 रनों का। बाएं हाथ और दाएं हाथ के जब कॉम्बिनेशन होती है बल्लेबाजी में तो थोड़ी सी क्षेत्र रक्षकों को दाया वाया होना होता है, अंपायर को भी आगे पीछे होने होते हैं थोड़ा सा, और बिल्कुल ही थोड़ा सा वक्त होती है उस समय। महेश इंटरप्राइजेस आयोजित एक लाजवाब रजनी क्रिकेट का आयोजन महेश पाटिल जी के द्वारा। दाएं हाथ के बल्लेबाज थे तो थोड़ा सा मुश्किल नहीं था, परंतु इस समय बाएं हाथ नॉन स्ट्राइक पर और इस समय दाएं हाथ स्ट्राइक पर। शॉर्ट स्क्वायर लेग 30 गज के अंदर। मिड विकेट को रखा गया जरूर। ऑन साइड में एक खिलाड़ी 30 गज के बीच। दो खिलाड़ी को रखना होता है। देखिए यहाँ पे एक डीप गली और बैकवर्ड पॉइंट 30 गज के बाहर रखा गया है। इस बार रॉन ड्राइव किया है, गेंदों को हवा के ऊपर खेलने की कोशिश, दूर जाकर जाएगी इस प्लॉट से उस प्लॉट के ऊपर 6 रनों के लिए। कि पहली गेंदों के ऊपर बिल्कुल ही देखा जाए तो 6 रन आते हुए मिड विकेट के ऊपर से। अगली गेंद एक बार फिर से, ओ बिल्कुल ही यहाँ पे जीवन दान मिलता हुआ, बल्ले को चूम कर आई थी विकेट कीपर के हाथों में। दूर से खेलने की कोशिश थी, शरीर को पीछे रखा था, बल्ले को आगे बढ़ाकर खेलने की कोशिश, और गेंदें बिल्कुल ही लहराती हुई जा रही थी। एक आसान सा मौका हो सकता था यहाँ पर, परंतु मौके को यहाँ पर गंवाते हुए विकेट कीपर के द्वारा एक यहाँ पर आसान सा जीवन दान कह सकते हैं, चूम कर जरूर गई थी गेंदे। विघ्नेश चले अपनी गेंदबाजी मार्क से एक बार फिर अपने ओवर की अगली गेंद लेकर। ये गेंदे अच्छी, बिल्कुल ही स्लो गेंद, थोड़ा सा वेरिएशन करते हुए, गेंदों में परिवर्तन लाते हुए, विविधता लाते हुए। पहली गेंद थोड़ा सा ऑफ स्टंप्स के बाहर से थोड़ा बाहर था, शॉर्ट ऑफ लेंथ थी, 6 रन मिला था, लेकिन उसके बाद उन्होंने लगातार अच्छी परिवर्तन करते हुए गेंदबाजी में, एक अच्छे गेंदबाज की यही कला होती है। अब चौके छक्के लग जाए तो फिर अपने आप को वापसी करवाते हैं, और यहाँ पर थोड़ा सा वापस होते हुए भी क्रिकेट अनिश्चितताओं का खेल अभी भी इसको रुका हुआ। 8 रन। ये गेंदे आगे आकर खेलने की कोशिश सफल भी हुए हैं, डीप एक्स्ट्रा कवर और कवर के बीच में गेंदों को फील्ड किया जा रहा है, तब तक 1 रन और आते हुए। इस 1 रनों के साथ स्कोर में इजाफा, स्कोर पहुंचा अब जाकर 9 पर। एक ओवर के समाप्ति के बाद 9 रन, अच्छी शुरुआत कहा जा सकता है, थोड़ा सा सदी हुई शुरुआत, क्योंकि विघ्नेश जैसे गेंदबाज के ऊपर आप अगर रुक कर खेलते हो तो बेहतर होती है। अच्छी गेंदबाजी करने की कोशिश, हालांकि कोई सफलता आया नहीं इस ओवर में। विघ्नेश को पिछले मैच में 2 ओवर में 6 सफलता अर्जित किए थे। 18 गेंदे शेष, 18 गेंदों में 36 रन
और बनाने होंगे। यानी कि देखा जाए तो प्रत्येक ओवर में 2 रन आपको बनाने होंगे। चला फिल्डिंग टीम आपण थोडीशी घाई करा, आयोजकांकडून ही सूचना मिळते. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 ओव्हर्स पूर्ण करायचे आहेत. प्रीतम खरत जे सध्या मॅच पाहत आहेत त्यांच्या वतीनं पारितोषिक आले. जर 3 बॉलमध्ये 3 षटकार संदेश गोंदलीनं मारले तर 1,000 रुपये कॅश प्राइज प्रीतम यांच्या माध्यमातून संदेश यांना दिलं जाईल. प्रीतम घरत जी के द्वारा इस समय एक अच्छा सा प्राइज लगाई गई है संदेश के लिए। अगर हैट्रिक 6 लगाएंगे तो 1,000 रुपए का पुरस्कार रहेगा। जो भी हो, क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है। क्रिकेट में पैसे भी हैं परंतु क्रिकेट में परेशानी भी है। और इस समय गेंदबाजी होगी। अब 1 ओवर के बाद दूसरा ओवर प्रगति पर रहेगा। मोहन दीक्षित इस समय गेंदबाजी के लिए तैनात। पहली गेंद ओवर की, इस पार खेलने की कोशिश जरूर की परंतु गेंदें आई नहीं बल्ले पे जाकर लगी। शायद गेंदें शरीर से जाकर टकराई थी, करीबन कंधे के ऊपर झुककर खेलने की कोशिश थी। देखना होगा ये संदेश के लिए इस समय प्रीतम घरत का एक और सा तोहफा आता हुआ। हैट्रिक 6 हो या हैट्रिक 4 मिलेगा 1,000 रुपया। हैट्रिक चौके भी लगाएंगे तो भी, हैट्रिक 6 लगाएंगे तो भी 1,000 रुपया मिलेगा प्रीतम घरत के द्वारा संदेश के लिए। गेंदबाज अपने गेंदबाजी मार्ग पर तैयार होते हुए एक बार फिर से थोड़ा सा रुका हुआ खेल। 10 रन अभी तक बने हैं। 35 की जरूरत है। हवा में गेंद है, कोई भी खिलाड़ी मौजूद नहीं है। गेंद जाके गिरी है 6 रनों के लिए लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर। यह लगा सदाबहार षटकार। चाय की जरूरत हुई है लगता है मुझे, शायद चाय की आवश्यकता है क्योंकि डीजे डाउन होता हुआ। भोजन करके आए थे तो बहुत अच्छा आवाज था लेकिन अभी थोड़ा सा आराम कर लिए तो फिर साउंड डाउन हो गया है। थोड़ा सा फिर पावर बढ़ाना होगा बजरंग बली की तरह। बजरंग बली की जितनी आप तारीफ करते ना उनके बाद उनके शरीर में ताकत होता है। और हमारे डीजे दर्शन को भी वही है, थोड़ी सी तारीफ करनी होती है। परंतु इस समय धीरे धीरे कदमों से चहलचलमी करते हुए 1 रन और आता हुआ 17 पर पहुंचा स्कोर। अब जाकर 1.3 ओवर के बाद अभी भी 1.3 ओवर की खेल शेष है। जीतने का जो लक्ष्य है वो 45 रनों का। 17 रन अभी तक बन चुके हैं। 15 गेंदों में 28 नहीं, 15 नहीं, बिल्कुल ही। अगली गेंद, ओ हो, आगे जाकर हवा में उठाने की कोशिश। विकेट आएगा ये। पहला विकेट, पहला सफलता, पहला फटका, पहला मटका, पहला झटका। कि साथ घूमती है। इंसान जब पैदे होते हैं ना पृथ्वी के ऊपर तो उनके लिए लिख जाई जाती है, हर एक चीजें लिखी होती है। और यहाँ पर लिखा हुआ था इस गेंदों के ऊपर विकेट का। और बिल्कुल यहाँ पर विकेट आता हुआ। आउट होने वाले खिलाड़ी संदेश। नए बल्लेबाज इस समय मैदान पर। संदेश के आउट होने के बाद तकदीर पाटिल। बिल्कुल ही तकदीर बदलना होगा, तकदीर को तकदीर की तरह खेलना होगा। क्योंकि इस समय जो सिचुएशन है ना वो फिर पिछले मैच की तरह ही बढ़ रहा है। क्या उस तरह के सिचुएशन में फिर से लाएंगे मुकाबले को? क्या उसी परिस्थिति में लाएंगे? लेकिन इस समय तकदीर को अच्छी करनी होगी, अपनी टीम की तकदीर बदलना होगा। 14 गेंदों में 28 रनों की अभी भी जरूरत। कोई बड़ा स्कोर नहीं कहा जा सकता। 14 गेंदे 28 रनों का। इस समय स्ट्राइक पर बल्लेबाज तकदीर। ये गेंदों में परिवर्तन, बिल्कुल ही गति में परिवर्तन।
और इस समय गति पिछले मैच के मुकाबले देखा जाए, पिछले गेंदों के मुकाबले भी देखा जाए तो बेहतर गेंद। हॅलो तकदीरसाठी देखील हेच पारितोषिक आहे प्रीतम घरत यांच्या वतीनं 3 बॉल 3 षटकार 3 बॉल 3 चौकार 1,000 रुपयाचे कॅश प्राइज त्याला दिलं जाईल. जिनको जिनको ये पैसे लगा रहे हैं वो सारे खिलाड़ी आउट होकर मैदान से बाहर जा रहे हैं बचते हुए। यहाँ पर ये प्रीतम पाटिल है, प्रीतम घरत है, जो टीम को जिताने की कोशिश कर रहे हैं या हराने की कोशिश कर रहे हैं, क्योंकि उन्होंने जिनको कहा कि आप लगाओ 3 छक्के या 3 चौके, वो खिलाड़ी मैदान से बाहर जा रहे हैं। परंतु यहाँ पे एक जीवनदान आता हुआ, 12 गेंदे और 27 रनों की अभी भी जरूरत। हमारे साथ इस समय स्कोरिंग का काम करते हुए, मंथन को थोड़ा सा समय देते हुए, थोड़ा सा आराम देते हुए रोहित घरत, रोहित घरत बेलपाड़ा से बिलोंग करते हैं, इस समय स्कोर कार्ड पर स्कोरिंग करते हुए। परंतु एक बात जरूर है यहाँ कि मुकाबले जरूर कांटेदार होगा संयम जी। 12 गेंदे शेष है, 12 गेंदों में 27 की आवश्यकता है। 2 ओवर में 18 रन बने हैं। 4 ओवर के मुकाबले तेजस ने कहा था कि अगर मुकाबले 50 के आसपास भी रहेगा तो बिल्कुल ही आसानी से जीत सकते हम, परंतु यहाँ पर थोड़ा सा मुश्किलें लग रही है। परंतु मुश्किल नहीं, क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है। अंतिम ओवर तक मुकाबले चलते हैं, अंतिम गेंदों तक चलती है। इस बार घुटना टेक, तमाशा देख, गेंदे गई बाहर, बिल्कुल ही इन गेंदों को दिया फेंक 6 रनों के लिए। बिल्कुल ही अच्छी खबर यहाँ पर, 6 रन आई, 24 पर पहुंचा स्कोर। इस बार रिवर्स स्विच किया, हवा में उड़ाने की कोशिश, 1 बाउंस के बाद गेंदे गई गोलियों के रफ्तार से। 17 पर आता हुआ स्थिति परिस्थिति बदलता हुआ। मैंने पहले ही कहा था कि ये ओवर बहुत ही महत्वपूर्ण ओवर होगा। ये लास्ट सेकंड ओवर है, इस ओवर में जितने भी रन बन जाएंगे वो टीम के लिए भी बेहतर होता है। अच्छा बल्लेबाजी इस समय, ओहो क्या चालाकी भरी, चतुराई भरी गेंदबाजी करने की कोशिश, और बल्लेबाज भी उतने ही चालाक और चतुर निकले। हल्के हाथों से गेंदों को खेल दिया, 1 छक्के 1 चौके आ चुके थे, कोई भी प्रेशर लेने की जरूरत नहीं था, सिंगल लेकर अपना रन रोटेशन करते हुए। 29 पर पहुंचा स्कोर, 29 एक खिलाड़ी के नुकसान पर। बचे हुए अभी भी गेंदे हैं 9 गेंदों में 16 रनों की अभी भी जरूरत। बामर डोगरी की टीम को जीवदानी स्पोर्ट्स, बामर डोगरी इस बार फिर से दूर भेजा गेंद, लॉन्ग लेग के ऊपर से गई है, ये बिग 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 सिक्सर। में बहुत ही बड़ा महंगा ओवर होता हुआ, और ये ओवर बहुत ही रोकता बढ़ दिया है, बहुत ही ज्यादा ही स्कोर कार्ड को बदल दिया है, चेंज कर दिया है। 10 रन अभी भी चाहिए 8 गेंदों में, यानी कि 35 रन बने हैं अभी तक। कहां थे कहां आ गए, इसे कहते हैं ऊंट की करवटता और चिताओं की छलांग। ओ फिर से एक बार बल्ले से लेकर आई, शॉर्ट थर्ड मैन के रीजन में गेंद को फील्ड किया जा रहा है। जब फील्ड करते तब तक आंखों ही आंखों में 1 रन और चुराते हुए, और इसी 1 रनों के साथ स्कोर कार्ड पर स्कोर भी पलटता हुआ। स्कोर पहुंचा अब जाकर 36 पर, बचे हुए 7 गेंदे और 9 रनों की आवश्यकता। जा 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 करता हुआ, ओ हो ये रेड ड्राइव, नो चांस, गई इस प्लॉट से उस प्लॉट में गेंदे, मिला यहां 6 रन सटकार की काम यहां पर करते हुए बल्लेबाज। क्या लाजवाब बल्लेबाजी हुई है इस समय, बल्लेबाज तकदीर के द्वारा
बिल्कुल ही जब आए थे बल्लेबाजी करने तो मैंने कहा था कि तकदीर को अपनी टीम की तकदीर बदलनी होगी और उन्होंने यहां पर साबित किया। उन्होंने छक्के चौके लगाए और बिल्कुल ही अब सिर्फ 3 रनों की आवश्यकता, 6 गेंदे 3 की जरूरत। कहां थे कहां आ गए और बिल्कुल ही तारीफ करनी होगी बामन डोगरी की टीम के लिए कि सारे खिलाड़ी उनके बेहतर हैं। जब भी जरूरत होती है एक ना एक खिलाड़ी बेहतर करते हैं, चले जाते हैं। अभी भी 6 गेंदे और 3 की जरूरत, अनिश्चितताओं का खेल और इस खेल में एक अच्छा सा मेल बनानी होगी। गेंदबाजी में इस समय परिवर्तन ला जा रहा है। वनकोड़े टीम के कप्तान ने इस समय गेंदबाजी का भार दिया है गेंदबाज ऋतिक महात्रे को और बिल्कुल ही देखना होगा ऋतिक क्या ये 3 रन बनाने के लिए बल्लेबाज को परेशानी में लाते हैं या खुद परेशान होते हैं। देखिए फील्डर्स कहां कहां पे रखा गया है। वाइड इज मिड ऑन, डीप रखा गया, एक लॉन्ग ऑन, एक लॉन्ग ऑफ, उसके अलावा एक ऑफ साइड में 30 गज के अंदर 2 खिलाड़ी बिल्कुल ही फंसाने की कोशिश। ऑफ साइड के स्टंप्स के बाहर रहेगा गेंद, बिल्कुल ही देखना होगा। यस मैंने पहले कहा था ब्लॉक होल से डाला गया गेंद था, ऑन ड्राइव किया है, 1 रन लिया, दूसरे रन के लिए दौड़े, खतरा हो सकता है परंतु वहां पर अच्छी क्षेत्ररक्षण नहीं, थोड़ी सी मिस किया, 2 रन बनते हुए, यानी कि अब सिर्फ 1 रनों की आवश्यकता। रन यहां पर बराबरी करते हुए 44 रन बन चुके हैं। 5 गेंदे 1 की जरूरत, सॉरी 5 गेंदे और 1 की जरूरत, बिल्कुल ही ये 1 गेंदे 5 था पिछले इनिंग्स में, अब 5 गेंदे 1 है, यानी इसी को कहते हैं क्रिकेट। देखिए सारे खिलाड़ी को नजदीक ला चुके हैं, 1 रन बनाने के लिए मशक्कत करनी होगी क्या। ओहो हवा में कोई भी खिलाड़ी के ऊपर से बिल्कुल ही 6 रनों के लिए जीत मिली यहां पर बामन डोगरी की टीम के लिए। लाजवाब यहां पर प्रदर्शन इस मैच में, बिल्कुल ही अभिनंदन अभिनंदन। परंतु शुभेच्छा रहेगा वनखेड़े की टीम के लिए जिन्होंने प्रयत्न किया, प्रयास किया, परंतु कहते हैं प्रयास करने वालों की कभी हार नहीं होती। कोशिश करने वाले कोशिश करते रहे, जीत उनकी झोली में आएगी। हार कर भी जो जीते